रायगड जिल्ह्यात महायुतीमधील संघर्ष टोकाला। गद्दारी कराल तर आम्ही श्रीवर्धनमध्ये उमेदवार उभा करू। राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप। मुंबई भाजपात बंडखोरीची ठिणगी। प्रकाश मेहतांची घाटकोपर पूर्वमधून विधानसभा लढण्याची घोषणा। पराग शहा घाटकोपर पूर्वचे विद्यमान आमदार। कल्याण पूर्वची जागा भाजपच लढवणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं विधान। महायुतीचा जागा वाटप जवळपास निश्चित। शिवसेना 100 जागांसाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती, तर राष्ट्रवादीही सन्मानजनक जागा लढवण्याच्या तयारीत। भाजपची 288 जागांवर लढण्याची तयारी, मात्र महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय। चंद्रकांत पाटलांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य। शिवसेनेच्या नेत्यांकडून चंद्रकांत खैरेंची फिरकी। मातोश्रीवरून संभाजीनगर पश्चिमची उमेदवारी आणूनच दाखवा। चंद्रकांत खैरेंना संदीपान भुमरे शिरसाटांचं आव्हान। शिवसेना आमदार भावना गवळींची शपथ चर्चेत। आमदारकीची शपथ घेताना गवळींकडून जय एकनाथ असा उल्लेख, तर अंबादास दानवेंचा भावना गवळींना खोचक टोला। अजित पवारांचा आणखी एक आमदार पवारांच्या गळाला। आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या व्यासपीठावर। पुण्यातील कार्यक्रमात चेतन तुपे पवारांसोबत उपस्थित। विधानसभा निकालानंतर कळेल मुख्यमंत्री कोण असेल। राऊतांनी पुन्हा सीएम पदावरून महायुतीला डिवचलं। मुख्यमंत्री पदाबाबत राऊतांनी चिंता करू नये, प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। नवी मुंबईतील इंदिरा निवास इमारत पडतानाचा व्हिडिओ लोकशाहीच्या हाती। 4 मजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू। सुरतच्या भाजपच्या उपमहापौराचा प्रताप समोर। अधिकाऱ्याच्या पाठीवर बसून उपमहापौरांनी ओलांडला रस्ता। फोटो व्हायरल झाल्यानंतर नरेंद्र पाटलांवर टीकेची झोड। खासदार शाहू महाराजांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी। आजरा चांदवड कोवाड येथील पूरग्रस्तांच्या व्यथा घेतल्या जाणून। परळीमधील नागरिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट। बीडीडी चाळ पोलीस वसाहतीतील नागरिकांनी घेतली भेट। कल्याणमधून भाजपकडून विधानसभेची तयारी। सुलभा गायकवाडांकडून जोरदार बॅनरबाजी। व्हा तयार करू पुन्हा विजयाचा एल्गार, आशयाचे बॅनर। अहमदनगरमध्ये जरांगेंची 12 ऑगस्टला शांतता रॅली। रॅलीत 10 लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा दावा। विधानसभा निवडणुकीआधी आनंदाचा शिधाचं वाटप। 1,70,00,000 कुटुंबांना गणेशोत्सवात मिळणार शिधा। आनंदाच्या शिधा टेंडर प्रक्रियेत 9 कंपन्यांचा सहभाग। राज्यातील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांची माहिती द्या। 12 ऑगस्ट पर्यंत शपथपत्र दाखल करा। औरंगाबाद खंडपीठाचे वैद्यकीय आयुक्तांना आदेश। बच्चू कडूंच्या नेतृत्वात 9 ऑगस्टला संभाजीनगरमधून लाखो दिव्यांगांचा निघणार आक्रोश मोर्चा। दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक। कोरेगाव पार्कमधील पॉप्युलर हाइट्स बहुमजली इमारत कोसळण्याची भीती। काँग्रेस नेत्या संगीता तिवारींची प्रशासनाकडे खबरदारी घेण्याची विनंती। भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती। निकृष्ट बांधकामाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना। यवतमाळमध्ये ब्रँडेड कंपनीच्या नावे बनावट खाद्यतेलाची विक्री। शहरात स्थानिक गुन्हे शाखा आणि कंपनी पथकाचं धाडसत्र। या कारवाईने शहरात एकच खळबळ। जालन्यात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता। विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता। हवामान खात्याचा इशारा। यवतमाळ जिल्ह्यात 8 दिवसांपासून पावसाची संततधार। जोरदार पावसामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत। तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यात बरसला रेकॉर्ड ब्रेक पाऊस। पावसामुळे शेतकरी राजा चांगलाच सुखावला। सांगलीतील 4062 नागरिकांचं स्थलांतर। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यानं शेतीचंही मोठं नुकसान।
वाघाच्या कातडीची तस्करी करणारी टोळी गजाआड. जळगावच्या नशिराबाद टोल नाक्यावर वन विभागाची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.